तुमची प्रगती काही लोकांना का खटकते हे संकेत नक्की पहा. आपण आयुष्यात पुढे जात असताना प्रत्येकजण आपल्यासाठी आनंदी असेलच असे नाही. काही लोक तुमची प्रगती मनापासून स्वीकारतात, तर काहींना तुमचे यश, तुमची वाढती ओळख किंवा तुमच्यात झालेला बदल खटकू शकतो. मात्र प्रत्येक टीका म्हणजे हेवा असेही नाही. त्यामुळे कोणीतरी तुमच्यावर टीका केली म्हणून लगेच त्याला तुमचा हेवा वाटतो असे समजू नका. पण काही विशिष्ट वागण्यातून समोरच्या व्यक्तीला तुमची प्रगती खरोखरच खटकत आहे का याचे संकेत मिळू शकतात. ते संकेत कोणते तर जाणून घ्या. नंबर 1, तुमच्या चांगल्या बातमीवर मनापासून आनंद व्यक्त न करणे. तुमच्या आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडली, तुम्हाला नवीन नोकरी मिळाली, व्यवसायात फायदा झाला, तुमचे काम लोकांना आवडू लागले, तुम्हाला एखादे यश मिळाले किंवा तुमची समाजात ओळख वाढू लागली, तेव्हा जवळच्या व्यक्तीने तुमच्यासाठी आनंद व्यक्त करणे स्वाभाविक आहे. पण काही लोक तुमच्या यशाची बातमी ऐकल्यानंतर अचानक शांत होतात. चेहऱ्यावर आनंद दिसत नाही किंवा तुमचे कौतुक करण्याऐवजी लगेच एखादी कमतरता शोधू लागतात. उदाहरणार्थ, तुम्ही म्हणालात, माझे काम चांगले चालले आहे, तर समोरची व्यक्ती म्हणू शकते, अरे आत्ता चाललंय, पुढे काय होतं ते बघू. अशा छोट्या वाक्यातूनही कधीकधी मनातील भावना दिसून येतात. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा असे झाले म्हणून लगेच निष्कर्ष काढू नका. व्यक्तीचा स्वभाव, त्या वेळेची परिस्थिती आणि तुमच्याशी असलेले तिचे एकूण वर्तन पहा. वारंवार तुमच्या आनंदाच्या क्षणी उत्साह कमी करणे हा मात्र लक्ष देण्यासारखा संकेत आहे. नंबर 2, तुमच्या प्रत्येक यशाची तुलना स्वतःशी किंवा इतरांशी करणे. तुम्ही काही साध्य केले की नाही, लोक तुमचे कौतुक करण्याऐवजी लगेच तुलना सुरू करतात. हे तर अमुक व्यक्तीने आधीच केलं आहे, यात एवढं विशेष काय आहे, त्याच्यापेक्षा तू कुठे पुढे आहेस. अशा प्रकारे तुमच्या यशाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तुम्ही कोणाशी स्पर्धा करत नसतानाही एखादी व्यक्ती सतत तुमच्याशी स्पर्धा करत असेल तर त्या वागण्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक गोष्ट स्पर्धा बनवण्याची गरज नसते. तुमची खरी स्पर्धा कालच्या स्वतःशी असते. त्यामुळे दुसऱ्यांच्या तुलनेत तुम्ही कुठे आहात यापेक्षा तुम्ही कालपेक्षा आज किती पुढे आला आहात हे महत्त्वाचे आहे. नंबर 3, तुमच्यासमोर कौतुक आणि तुमच्या मागे टीका. काही लोक तुमच्या चेहऱ्यावर तुमचे खूप कौतुक करतील, पण तुम्ही नसताना तुमच्याबद्दल वेगळंच बोलतील. समोर म्हणतील, तू खूप पुढे जात आहेस, पण दुसऱ्यांसमोर म्हणतील, याला काही विशेष कर्तृत्व नाही. अशा लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे. कारण अशा वागण्यामुळे तुमच्याबद्दल चुकीची प्रतिमा इतरांच्या मनात तयार होऊ शकते. मात्र कोणीतरी तुमच्याबद्दल काही बोलले असे ऐकले म्हणून लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पुरावा नसताना आरोप करण्यापेक्षा त्या व्यक्तीचे वर्तन काही काळ निरीक्षण करा. नंबर 4, तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून सतत निरुत्साहित करणे. तुम्ही एखादी नवीन गोष्ट सुरू करण्याचा विचार करता आणि काही लोक लगेच म्हणतात, तुझ्याकडून होणार नाही, हे काम खूप अवघड आहे, तू आधी हे करून बघ. तुझ्यापेक्षा कितीतरी लोकांनी प्रयत्न केला आणि ते अपयशी झाले. सल्ला देणे चुकीचे नाही. कधी कधी कठोर सत्य सांगणारा माणूसही आपल्यासाठी चांगलेच विचार करत असतो. पण प्रत्येक वेळी तुमचा आत्मविश्वास कमी करणे, तुमच्या प्रयत्नांची खिल्ली उडवणे आणि तुम्ही सुरुवात करण्याआधीच तुम्हाला थांबवणे हे सतत होत असेल तर त्या वागण्याचा विचार करणे गरजेचे आहे. चांगला माणूस तुमच्या चुका दाखवेल, पण तुमची हिंमत तोडणार नाही. नंबर 5, तुमच्या बदलाची आणि प्रगतीची खिल्ली उडवणे. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करण्यास सुरुवात करतात तेव्हा काही लोकांना तो बदल विचित्र वाटू लागतो. तुम्ही नवीन कौशल्य शिकत असाल, तुमच्या कामावर लक्ष देत असाल, वेळ वाया घालवणे कमी केले असेल किंवा तुमच्या भविष्यासाठी गंभीर झाले असाल तर काही लोक तुमची मजा करू शकतात. काय मोठा अधिकारी होणार आहेस, आता खूप शहाणा झालास का, 2 दिवस करशील आणि पुन्हा सोडून देशील. अशा बोलण्यामुळे तुम्ही तुमचा मार्ग सोडला तर नुकसान तुमचेच आहे. लोकांच्या हसण्यामुळे तुमचे ध्येय बदलू नका.
कारण आज ज्यांना तुमची मेहनत मजेशीर वाटते तेच उद्या तुमचे यश पाहून तुमच्याबद्दल चांगले बोलू शकतात. नंबर 6, तुमची प्रगती थांबवण्यासाठी चुकीच्या गोष्टी पसरवणे हा सर्वात गंभीर संकेत असू शकतो. काही लोकांना तुमची प्रगती खरोखरच खटकत असेल तर ते तुमच्याबद्दल चुकीची माहिती इतरांपेक्षा पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या कामाबद्दल गैरसमज निर्माण करणे, तुमच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणे किंवा तुमच्या यशामागे चुकीचे कारण असल्याचे सांगणे असे प्रकार होऊ शकतात. अशा वेळी प्रत्येक अफवेला उत्तर देत फिरण्यापेक्षा तुमचे काम, तुमचे वर्तन आणि तुमची विश्वासार्हता मजबूत ठेवा. तुम्ही सातत्याने चांगले काम करत राहिलात, लोकांशी प्रामाणिकपणे वागत आणि तुमच्याकडे तुमच्या कामाचा पुरावा असेल तर खोट्या गोष्टींचा प्रभाव हळूहळू कमी होतो. आणि जर अफवा गंभीर स्वरूपाची असेल, तुमची प्रतिष्ठा किंवा कामाला मोठे नुकसान होत असेल तर भावनेच्या भरात भांडण्याऐवजी योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन कायदेशीर किंवा संस्थात्मक मार्गाचा विचार करा. तुमची प्रगती कोणाला खटकते यापेक्षा तुम्ही तुमच्या ध्येयापासून किती दूर जाता किंवा किती जवळ जाता हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक टीकेला उत्तर देत बसू नका, प्रत्येक स्पर्धेत उतरू नका, प्रत्येक अफवेच्या मागे धावू नका. शांत राहा, स्वतःवर काम करा आणि तुमच्या कर्तृत्वातून उत्तर द्या, कारण तुमचे यश हेच तुमचे सर्वात मजबूत उत्तर असते. नंबर 7, तुमच्या यशाचे श्रेय कमी करण्याचा प्रयत्न करणे. तुम्ही एखादे यश मिळवले की काही लोक थेट तुमचे कौतुक करण्याऐवजी त्यामागे दुसरे कारण शोधतात. तुला हे नशिबामुळे मिळाले, तुला अमुक व्यक्तीची मदत होती म्हणून झाले, यात तुझं काय विशेष कर्तृत्व आहे. अशा बोलण्यातून तुमच्या मेहनतीचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. नक्कीच प्रत्येक यशामागे कुटुंब, मित्र किंवा इतरांची मदत असू शकते. त्याचे योगदान मान्य करणे चांगली गोष्ट आहे, पण त्यामुळे तुमची मेहनत, तुमचा संघर्ष आणि तुमचे सातत्य कमी होत नाही. तुम्हाला स्वतःला माहीत असणे की तुम्ही त्या यशासाठी किती दिवस मेहनत केली आहे, किती अडचणी सहन केल्या आहेत आणि किती वेळ दिला आहे. त्यामुळे दुसऱ्याने तुमच्या कर्तृत्वाला कमी लेखले म्हणून स्वतःवर शंका घेऊ नका. ज्यांना तुमचा प्रवास माहिती नाही त्यांना तुमच्या यशाची खरी किंमत कदाचित कधीच समजणार नाही. नंबर 8, तुम्ही मदत मागितली नाही तर तुमच्या निर्णयामध्ये नकारात्मकता आणणे. तुम्ही एखादा निर्णय घेतला आणि काही लोक लगेच त्यात दोष शोधू लागले तर त्याकडे लक्ष द्या. तुम्ही व्यवसाय सुरू करणार असाल तर ते म्हणतील फायदा होणार नाही. तुम्ही नवीन नोकरी स्वीकारणार असाल तर म्हणतील कंपनी जास्त दिवस टिकणार नाही. तुम्ही काही नवीन शिकणार असाल तर म्हणतील यातून तुला काय मिळणार. सल्ला देणारा आणि सतत निरुत्साहित करणारा यांच्यात फरक असतो. चांगला सल्ला तुम्हाला धोका समजवून सांगतो आणि पर्यायही दाखवतो, पण नकारात्मक व्यक्ती फक्त तुमचा उत्साह कमी करते. म्हणून प्रत्येकाचे मत ऐका, पण अंतिम निर्णय स्वतःच्या विचाराने आणि योग्य माहितीच्या आधारावर घ्या. नंबर 9 मित्रांनो, तुम्ही दूर गेल्यावर तुमच्यावर बदलला असा आरोप करणे. तुम्ही प्रगती करू लागलात की तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी बदलतात. तुमच्याकडे पूर्वीसारखा रिकामा वेळ नसतो. तुम्ही तुमच्या कामावर, कुटुंबावर आणि ध्येयावर जास्त लक्ष देता. अशा वेळी काही लोक म्हणू शकतात आता याला आमच्याशी बोलायला वेळ नाही. कधीकधी हे खरेही असू शकते. म्हणून स्वतःचे वर्तन तपासणे आवश्यक आहे. पण तुम्ही फक्त तुमच्या आयुष्यात सुधारणा करण्यासाठी काही अंतर ठेवले आणि समोरचा व्यक्ती त्याला अहंकार समजत असेल तर प्रत्येक वेळी स्वतःला दोष देण्याची गरज नाही. प्रगती म्हणजे जुने नाते तोडणे नाही, पण प्रत्येक नात्यासाठी स्वतःचे ध्येय सोडणेही योग्य नाही. नंबर 10, तुमच्या चुका मोठ्या करून सांगणे. तुम्ही 10 चांगल्या गोष्टी केल्या तर काही लोकांना त्यातील एक चूकच दिसते. तुमच्याकडून एखादी चूक झाली तर ती पुन्हा पुन्हा लोकांसमोर सांगणे, तुमच्या जुन्या चुका काढून आणि त्या आधारे तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा निर्णय घेणे हा योग्य दृष्टिकोन नाही. चूक झाली असेल तर ती स्वीकारा, त्यातून शिका आणि पुढे जा, कारण तुमच्या भूतकाळातील एका चुकीमुळे तुमच्या भविष्याची किंमत ठरत नाही,
तुमच्यावर सतत टीका करण्यापेक्षा तुमच्या चुका योग्य पद्धतीने दाखवणाऱ्या व्यक्तीचे ऐका. कारण खरी काळजी करणारा माणूस तुम्हाला खाली खेचण्यासाठी नाही तर दुसऱ्यांसाठी तुमची चूक दाखवतो. नंबर 11, तुम्ही यशस्वी झाल्यावर अचानक जवळ येण्याचा प्रयत्न करणे. काही वेळा परिस्थिती उलटही असते. तुमची मेहनत सुरू असताना कोणी तुमच्याकडे लक्ष देत नाही, पण तुम्हाला यश मिळाल्यावर अचानक त्याच व्यक्तीला तुमच्याशी जवळीक वाढवायची असते. अशा वेळी प्रत्येकाला वाईट समजण्याची गरज नाही. काही लोकांना तुमची किंमत उशिरा समजते, पण फक्त तुम्हाला यशामुळे जवळ येणाऱ्या व्यक्तीला लगेच तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची जागा देऊ नका. माणूस तुमच्या कठीण काळात कसा वागला आणि तुमच्या चांगल्या काळात कसा वागतो, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 12, तुमची प्रगती पाहून तुम्हालाच अपराधी वाटेल असे बोलणे. तू पुढे गेलास पण आम्हाला विसरलास, तुला आता आमची गरज नाही, तुझ्यामुळे आम्ही मागे पडलो, अशा वाक्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रगतीबद्दल अपराधी वाटू शकते. पण स्वतःची परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न करणे चुकीचे नाही. तुम्ही मेहनत करून पुढे जात असाल तर त्यासाठी अपराधी होण्याची गरज नाही. हो, तुमच्या प्रगतीसोबत नम्रता आणि माणुसकी कायम ठेवा, पण दुसऱ्याला वाईट वाटेल म्हणून स्वतःची प्रगती थांबवू नका. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमची प्रगती काही लोकांना खटकते की नाही यावर तुमचे आयुष्य अवलंबून ठेवू नका. प्रत्येक व्यक्तीचे मत बदलत राहते. आज कौतुक करणारा उद्या टीका करू शकतो आणि आज टीका करणारा उद्या कौतुकही करू शकतो. म्हणून लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही काय करत आहात, कुठे पोचायचे आहे आणि कालच्या तुलनेत आज किती सुधारला आहात यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या प्रगतीचा सर्वात चांगला बदलला म्हणजे कुणाला खाली खेचणे नाही तर स्वतःला इतके मजबूत बनवणे की दुसऱ्याच्या मताने तुमची दिशा बदलू नये. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जास्तीत जास्त कमेंट करा, शेअर करा, तुमचे मत मांडा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.